चला गेम स्पीडअप करा. बघा पंच सुनील म्हात्रे सर आणि सुरेश घरत सर प्लीज. जय कालिका माता खारबाव संघ प्लीज सहकार्य करा. राजू चव्हाण, महेंद्र पाटील, मनोज, किशोर वेलकम सुस्वागतम. भिवंडी शहर मनसे प्रमुख मनोजी गुलवी आणि विकास जोशी नाईक गुणेश याच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गुणेश. गावदेवी पिंपलगर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू गुणेश यांनी देखील आयोजन कमिटीचं आणि खास करून दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. चला वेळ आधी घेऊ नका प्लीज मित्रांनो. महेंद्र पाटील पहिला चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेक शॉर्ट थर्डमॅनवर क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट केलेली आणि इथे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा सुनील भगत खेळत आहेत. पाच चेंडू निश्चित 3 या धाव संख्येवर. तर संदीप याला अजूनही खातं खोलायचं आहे. गोलंदाज महेंद्र पाटील. संदीप यांच्या बॅट मधून एक चांगला फटका आपण पाहतोय. पाहूया बाला यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण होते. फेकीव पर्यंत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 7. 8 चेंडू मध्ये 7 धावा आणि एक फलंदाज बाद. जयमान गोवे संघ कुठेतरी सुरुवात करताना थोडीशी अडथळत आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 7 धावा झाली आहेत. पुढील चेंडू इथे फटका उडवलाय. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. उमेश चेंडूच्या खाली चांगला झेल आणि अजून एक फलंदाज फेल होतोय. जयमान गोवे संघाचा संदीप. यापुढील दोन्ही संघांमधून उद्याच्या गटातील एक मॅच खेळवली जाईल. जयदुर्गा टिमगरपाडा आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. मनोजी गुलवी आणि विकासजी नाईक हे खेळाडू आमच्या मंचावर उपस्थित आहेत. वेलकम गणेश ठाकरे. बंडू पाटील आलेले आहेत. बघूया 2 बाद 7 धावा आहेत. 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि दोन्ही संघांनी आपणाची रिपोर्टिंग करायची आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील दोन्ही संघादरम्यान नाणेफेक उडवली जाईल. सुनील भगत फटका खेळले आहेत. बघूया बजरंग चेंडू उचलून फेकी करतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दोन्ही धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सिंगलच आहे. 9 धावा झालेल्या आहेत. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या झाली ती 9. अगदी 10 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 9 धावा. चांगली गोलंदाजी होते. अगदी कंजूसी गोलंदाजी. अनसाइडला चेंडूला टर्न केलाय. बघूया मिड विकेट वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मनोज म्हात्रे चेंडूला उचलतोय. इथे 1 धाव कंप्लीट केलेली आहे. आणि इथे धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये 11 चेंडूमध्ये 10 धावा. अगदी उमेश यांनी पहिल्या षटकामध्ये 4 दिल्या. त्यानंतर महेंद्र यांनी आतापर्यंत 6 दिलेले आहेत. शेवटचा चेंडू शेष दुसऱ्या षटकातील. धावसंख्या आहे ती 10. फुलटॉस चेंडू ऑन साइडला केले आहेत. उमेश याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील पूर्ण आणि बघूया तिसरी धाव इथे घेतली जात नाहीये. 2 धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 12.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा झाले आहेत. 8 धावा खर्च केले महेंद्र पाटील यांनी दुसऱ्या षटकामध्ये आणि अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये उमेश कारभार यांनी धावा खर्च केले होते 4. चांगली गोलंदाजी. अगदी पहिल्या 12 मध्ये फक्त 12 आल्यात. 2 खेळाडू बाद झाले आहेत, तानाजी पाटील आणि संदीप. सुनील खेळतायत 6 वर, 7 चेंडू मध्ये 6 आणि बंडू खेळतायत 2 वर. 1 चेंडूचा सामना केलाय. यानंतर आपण उद्याच्या गटातील एक मॅच आज खेळणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयदुर्गा टेंबरपाडा दोन्ही संघाचे सहकारी खेळाडू या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला वेल कमी घ्या प्लीज. अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयदुर्गा टेंबरपाडा, त्यानंतर एक शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. मैत्रीपूर्ण लढत कैसा हराया, आणि या सामन्याची चर्चा राहणार आहे पूर्ण वर्षभर. दुसरी स्पर्धा येईपर्यंत या सामन्याची चर्चा तर राहणारच आहे रांजनोली गावामध्ये. चला गोलंदाज किशोर सांघिक तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटनी. पहिला चेंडू अगदी बघूया. पंच सुनील म्हात्रे सर आमच्याकडे बोलतायत, इशारा करतायत हा चेंडू वाईट. आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 13. धावा. पहिला चेंडू वाईट. 12 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे आणि फक्त 13 धावा झाले आहेत. येथे फुलटॉस चेंडू होता. हवा तसा समाचार घेता येत नाहीये. सुनील भगत बघूया दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण. बघूया तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. आणि आता इथे फलंदाज बाद होतील सुनील भगत. निश्चित थोडेसे मला वाटतं स्क्रॅम्प आलेले आहेत. रॅली स्प्रे असेल तर द्यायचं आहे. अल्पेश मनोज म्हात्रे खूप डीप मधून आले होते चेंडू उचलण्यासाठी. 2 धावा पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न असफल. पंधरा धावा झाली आहेत. वेलकम कबीरदादा ठाकरे, विष्णूजी ठाकरे, तसेच मधुकर भाऊ अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आणि जयदुर्गा टेंबरपाडा संघ या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेले आहे. मनोजी गुलवे आणि विकासजी नाईक हे देखील मंचावर उपस्थित आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला चेंडू वाईट आणि दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. एकूण धावा झाले 15. पंधरा धावा झाल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. बघूया जवानमान गोवे संघ किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. आज ज्या फलंदाजाच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर विजयी धावा आलेली आहेत तोच फलंदाज येतोय विजय खेळपट्टीवर क्रमांक 4 वर 5 वर येतोय. बंडू खेळतायत 2 वर. विजयाला खातं खोलायचं आहे. विजय
तर निश्चितच मनोज जोशी यांच्याकडून फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. 3 चौकार 3 षटकार मारताय तर आपल्याला 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. मनोज जोशी यांनी बक्षीस इथे अनाउन्समेंट केलेली आहे. जवानमान गोवी संघासाठी 3 चौकार 3 षटकार मारा आणि 2100 रुपये कमवा. धावसंख्या झाली ती 19. या इथे बघूया डायरेक्ट हिट फलंदाज बाद बंडू पाटील. अगदी 2 या धावसंख्येवर धावबादच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातात. मोठी विकेट इथे मिळवलेली आहे. तर बघा जानमान गोवे संघाच्या फलंदाजांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. मोठं बक्षीस इथं लावलेले ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजोलीचे विद्यमान सदस्य आणि गावदेवी 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर निलकंठजी भोईर यांच्याकडून जर आपण 7 चेंडूवर 7 षटकार मारता तर आपल्याला तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वा बघूया भावेश ठाकरे यांनी अनाउन्समेंट आम्हाला करायला सांगितलेली आहे. निलकंठ भोईर यांच्याकडून धन्यवाद. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर मारले तर आपल्याला तब्बल 10,000 रुपये. मनोज जोशी यांनी देखील 2100 लावल्यात. फक्त 3 साठी विजय फटका खेळलेत. दावा देखील चांगले येतील. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा चौकार येतोय. पाच चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरे षटकातील आणि 24 धावा. बघूया किशोर शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे. जय कालिका माता कारभार संघाकडून गोलंदाज किशोर. या इथे पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि अगदी आता धावसंख्येला चांगला आकार उकार आलेले आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा झाली आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे जानमान गोवे संघासाठी बघूया 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावा झाली आहेत. अगदी विजयाच्या बॅट मधून आज चांगल्या धावा आलेल्या आहेत. पहिल्या सामन्यातून देखील त्यांना 4 ची आवश्यकता होती. चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातून 1 धावीची आवश्यकता होती शेवटच्या चेंडूवर आणि तेव्हा देखील त्यांच्या बॅट मधून चौकार आलेला आहे.
धन्यवाद विष्णूजी ठाकरे, शांताराम भाऊ. चला शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघांनी आपले ऑफिशियल रिपोर्टिंग करायचे आहे. जयदुर्गा टेमगरपाडा आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. त्यानंतर कैसा हराया आपण देखील एंट्री फी इथे जमा करायचे. आमचं पंच पॅनल कॉमेंटेटर यांच्यासाठी काहीतरी कैसा हराया या सामन्यासाठी बक्षीस जर लावली जातील. दोन्ही संघांनी अगदी चालू सामन्याची फर्स्ट इनिंग संपताच आपली रिपोर्टिंग करायचे अल्पेश गायकवाड यांच्याकडे. चला इथे फटका उडवलाय. बघूया चेंडू हवेमध्ये. अगदी खेळाडू मला वाटते पुढे आले होते आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू का उकावणार त्यांच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय नशिबाचा चौकार. या इथे फलंदाज स्कॉट बियन बाद शैलेंद्र सर बाद झाले. वेलकम बशाभाई, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला गेम स्पीडअप करा. नवीन आलेले फलंदाज चंदू याच्या गोलंदाजीने आज या स्पर्धेचा पहिला मेडन विकेट षटक हाताळला होता. प्रथम कुमार चाविंद्रा या संघाच्या अगेन्स्ट आणि ते फलंदाज बाद. अगदी चांगला झेल टिपलेला आहे. मनोज म्हात्रेंनी शॉर्ट फाईन लेग वर. नाहीये, संधी आहे. बघूया गोलंदाज बजरंग याला. बघूया हॅट्रिक ऑन आहे. फलंदाज विजय आहेत. नॉन स्ट्राइक वर राजेंद्र. हॅट्रिक ऑन आणि इथे पहिली विकेट हॅट्रिक बजरंग याच्या नावावर. वाह, अभिनंदन बजरंग.
दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मला वाटतं 7 विकेट गेलेले आहेत. 34 धावा. बघा 18 मध्ये 30 होत्या आणि त्यानंतर चौथ्या ओव्हर मधल्या पहिल्याच चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर सलग 3 विकेट. म्हणूनच क्रिकेटला निश्चितता खेळ म्हटला जातोय. गोलंदाज बजीरांग 5वा चेंडू ओव्हर द विकेटनी. येते फटका खेळले. बघूया राजू चव्हाण. बघा पट्टी. आणि पंचांचा इशारा आलेला आहे चौकार. धावसंख्या झाली ते 38. चला चौकार. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या झाली ती धावसंख्या 38 झालेली आहे. चला पहिल्या डाव्यातील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे आणि बघूया किती धावांचं लक्ष ठेवतोय तो जय हनुमान गोवे संघ. चला पुढील दोन्ही संघांनी अगदी तयारीत राहायचं आहे. इथे पंच लाईन चेक करतायत आणि पंचांचा इशारा वाईट. बघूया इथे काय चाललंय मैदानामध्ये. वाईट चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 39 धावा झाल्यात. चला पुढील दोन्ही संघांनी आपली रिपोर्टिंग करायची आहे. अल्पेश गायकवाड यांच्याकडे, अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयदुर्गा टेमगरपाडा. 39 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ शेष. या इथे चेंडू खेळलेत बघूया आणि हा चेंडू देखील सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या झाली ती 43. 43 धावा झाल्यात आणि 11च्या सरासरी. तर निश्चितच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजोलीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य श्रावणजी दत्तू पाटील या मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला दोन्ही संघाचे संघनायक चला दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचंय. अगदी ग्रुप डी मधून आपण उद्याच्या दिवसातील एक सामना खेळवतोय. विकासजी नाईक तसेच विजेंद्रजी ठाकरे दोन्ही संघाचे संघनायक आमचे मान्यवर येत आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजोलीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सावंतजी दत्तू पाटील साहेबांचे शुभ हस्ते नाणेफेक उडवले जाईल. नाण्याचं स्वरूप आहे. या स्पर्धेचे प्रणेते एका बाजूला विनोदजी ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला सचिनजी ठाकरे असं नामकरण आहे. कुठला संघ नाईक आवाज देईल? विकासजी नाईक आवाज देतील. विनोदजी ठाकरे असं म्हणणं आहे आणि जे मागितले ते चालेले. मान्यवरांचे खूप खूप आभार. मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. आपण फक्त आपला निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद मित्रांनो. बघा
उद्याच्या गटातील मॅचची नाणेफेक झालेली आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयदुर्गा टेमगरपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. एक बिग मॅच मित्र आपण पाहतोय. दोन दिग्गज संघामधून ज्या दोन्ही संघांनी आजच्या स्पर्धेमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि बघूया शेवटच्या स्पर्धेमधून या कुठल्या संघाचा एक चांगला परफॉर्मन्स राहतं आणि तो संघ आजच्या स्पर्धेचा विजेता ठरतोय. हॅलो हॅलो मित्र आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. एक प्रेक्षक सामना देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूला विनोद दादा जिम आणि एका बाजूला सचिन दादा असा सामना देखील असेल आणि त्या सामन्यामधून जो संघ विजय संपादित करेल त्याला एक आकर्षक ट्रॉफी देखील या ठिकाणी दिली जाणार आहे. काय कमालीचा फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका, सुंदरसा चेंडू आपले किलो चेंडू मेडपे सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार महेंद्र पाटील याच्या बॅटमधून येतो. देखील स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर यांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत. आता मात्र चेंडूला थोडासा ऑनदाब खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या असलेले षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य ते 44 धावांचं. प्रति षटकार आपण विचार केला तर एक 11 धावांची सरासरी आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका आहे बघूया. चेंडू अगदी पूर्ण ट्रॅव्हल होतोय. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्रफळ. चेंडू जातोय सही मार्शा बाहेर चौकार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आणि पहिल्या षटकामधून थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. ठोक्कम ठाक. षटक क्रमांक पहिलं पाहतोय सुनील बगदेच्या माध्यमातून एक कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू ऑन साईडला जातोय. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या पुढे सगळे धावसंख्या होते ती 11. आता मात्र उमेशाच्या बॅट मधून देखील हा बिग ब्लास्ट पाहतोय. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण. कमालीची फलंदाजी आपण पाहतो. विजयाचं लक्ष 44 धावांचं आणि या लक्षाचा की व्यवहाराचा पाठलाग करताना कमालीची फलंदाजी आपण पाहतो. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 17. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉस. एका टप्प्याने चेंडू जातो मिड विकेट सीमेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 3 ने पुढे सकते. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. धावसंख्या 21. येणारे 18 चेंडू विजयासाठी आता फक्त आणि फक्त 23 धावांची गरज आहे. गोलंदाज राजू. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. राजू. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. गोलंदाज राजू होतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कडे केला जातो. महत्वाचा फलंदाज बाद होतोय महेंद्र बाहू. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल कडे केला जातो. महत्वाचा फलंदाज बाद होते या ठिकाणी महेंद्र. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं मंत्राने चेंडू आपण पाहिला होता. व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या ट्रॅव्हल्स होता. लँड चालू होता. आउट फील्ड मधून आपण पाहिलं बंडू याला कमालीचं झेल त्याने कलेक्ट केला होता आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला होता. मित्र, यानंतर आपण एक प्रेक्षणीय मॅच पाहणार 2 दिग्गज संघामधून आणि त्याच दोन्ही संघांसाठी एक स्पेशल ट्रॉफी देखील या ठिकाणी ठेवलेली आहे.
ट्रॉफीचं नामकरण देखील आहे कैसा हराया. विनोददादा जिम त्याचबरोबर सचिनदादा यांचा संघ आपण पाहणार आहोत. एका बाजूला प्रमोद सुखदेव, केतन, राहुल, विशाल, रोहिदास, द्वारकनाथ, निलकंठ, केवल, विकास, परेश, बालकृष्ण. तर दुसऱ्या बाजूला भावेश, मयूर, दीपक, भूषण, जितू, करण, विवेक, अक्षय, परेश, राज, गोडीनाम आणि बाळा कोळी. सन्मान्य प्रेमनाथजी पाटील आणि त्याचबरोबर बाळाजी भगत, आपण जर कोण प्रेक्षकमध्ये असाल किसन भगत, रतिलाल भगत या सर्व मान्यवरांना विनंतीशील आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सन्मान्य किसनजी भगत, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत रांजणोळी पिंपलघर, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील या व्यासपीठावर मंचावर येऊन आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आज अरुणजी म्हात्रे आणि त्याचबरोबर तुषार चौधरी आणि 40+ टेमघर संघाचे नामांकित खेळाडू प्रेक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम तुषार. चेंडूला सुंदर सबस्क्राईबरचा पटका, चेंडू पॉईंटला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण शैलेश सरांच्या माध्यमातून मात्र मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरकते 24 बरोबर. विजयापासून फक्त 20 धावा दूर आहे. पंधरा चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी अजून 20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो राजू याच्या माध्यमातून. आतापर्यंत ज्याच्या 3 चेंडूचा फेक ज्याच्या माध्यमातून पाहिला फक्त 3 धावा देऊन एक महत्वाचा फलंदाज देखील ज्यांना बाद केलेला आहे. वेलकम. सन्मानी विनोदजी ठाकरे यांचा ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेचे प्रणिती, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करतात. चेंडू सुंदर स्क्वेअरकटचा फटका होता. फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली होती आणि ज्या ठिकाणी एक धावा आहे त्याकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. या 2 धावांनी सगळ्या धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होती ती 26. अगेन्स्ट गोलंदाज राजू. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी बंडू याच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा सगळ्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते ती 28. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे कॅप्टन रतनजी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. काय कमालीचं प्रदर्शन या संघाने देखील स्पर्धेमधून केलेले आहे. थोडासा स्ट्रगल करणारा संघ मात्र कालची या स्पर्धेमधून एक अव्वल दर्जाची कामगिरी त्या संघाने केलेली आहे आणि त्या संघाला देखील सुवर्ण संधी या स्पर्धेमधून आपण पाहिली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सदस्य भीम नथू चौधरी यांच्याकडनं त्या संघाला मला वाटतं एक स्पेशल मेजबानी आहे. 5 कोंबडे एक स्पेशल मेजबानी आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाने कालच्या स्पर्धेमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं होतं आणि संघाचे खंदे समर्थक संघावर देखील खुश झाले होते. भीम नथू चौधरी आणि त्यांनी काल जाहीर केलं होतं की या संघाला आमच्याकडे एक मेजबानी दिली जाणार आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 32. विजयापासून फक्त आणि फक्त 12 धावा दूर आहे. जो संघ या सामन्यावर विजय संपादित करेल तो आजच्या दिवसाचा विजेता. अर्थातच एक उत्तम अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय सध्या. ऑल इन वेल चांगल्या सुस्तीमध्ये संघ पाहतोय कारभाव.
सामना आहे आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला देखील विनंती असेल आपण आपल्या पूर्वतरीमध्ये यायचं आहे. ज्या संघाची फलंदाजी असेल त्यांनी देखील लगेच खेळाडू कक्षामध्ये जाऊन विराज मिळवायचं आहे, बसायचं आहे. जेडी स्पोर्ट टेमगरपाडा विपक्ष अष्टविनायक ठाकरपाडा या दोन संघामधून यानंतरचा सामना असेल. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण त्या संघाला देखील विनंती आहे चालू सामना संपताच विना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे. सन्माननीय प्रमोदजी पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन, वेलकम. प्रमोद शेठ पाटील कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक यांच्या सौभाग्य देखील कोणगावच्या उपसरपंच राहिले आहेत. प्रमोदजी पाटील आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नेक्स्ट बॅट्समन किशोर येतोय. दिलीप षटक क्रमांक 3 आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू प्राप्त करणार गोलंदाज दिलीप याला देखील आपण आपल्या कमालीची गोलंदाजी. चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जरूर देखेंगे एक्शन में कबीर ठाकरे को. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप. अतिशय चांगला फटका अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने चेंडूला पार केला जातो. चेंडू ऑन साईडला जातोय. मिडवेला जाणार चेंडू आउट फील्ड मधून जोपर्यंत कलेक्ट केला जाईल या ठिकाणी थोडासा मिस टाइम फटका आहे. चेंडू खाली सुनील भगत मात्र जेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. मात्र एकाच चेंडूवर 2 जीवदान अशक्य आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मनोज. गुरुवर्य एक आदर्श शिक्षक प्रेमजी नाईक सर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
कोण आले संजू किती बाकी राहिले येणारे 8 चेंडू विजयासाठी फक्त अजून 8 धावांची गरज आहे. 8 मध्ये 8 ना, 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजून 8 धावांची गरज आहे. दोन्ही संघात एक समान संधी. बघा गोलंदाज 8 चेंडू मध्ये तुम्हाला 8 धावा रोखायच्या आहेत. अगेन्स्ट फलंदाज तुम्हाला 8 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या आहेत. अतिशय सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. येणारे 7 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त आता मात्र 6 धावांची गरज. क्रिकेट फेस्टिवल 2022 अक्रॉस लाईन. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. चेंडू ऑन साईडला येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 39 आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. बघा या 5 धावा देखील या ठिकाणी रोखायच्या आहेत. या सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल जनमन गोहे संघाला. प्रगती पथावर आहे. येणारे चला फील्ड सजावट करायची प्लीज. जनमन गोहे संघाचा कॅप्टन प्लीज आपण वेल कमी घ्या. आणि गोलंदाज आजच्या दिवसामधून ज्यानं कमालीची गोलंदाजी स्पर्धेमधून केली होती, निर्धाव षटक हाताळलो तोच हा गोलंदाज. हॅलो गोलंदाज चंदू ज्यानं मागच्या सामन्यामधून काय कमालीची गोलंदाजी केली होती. अक्रॉस द लाईन. थोडासा डब्या बॅटने चेंडूला प्रार होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. बघा दोन्ही संघासाठी एक एक धाव फार महत्वाची झालेली. येणारे चेंडू 5. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज चंदू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. कमालीचा चेंडू. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. मागच्या सामन्यामधून काय कमालीची गोलंदाजी या गोलंदाजी केली होती. निर्धाव षटक देखील या स्पर्धेमधून हाताळलं होतं. तोच हा गोलंदाज चंदू. सुरेख सुंदर अप्रतिम मुस्कुट चेंडूची फेक. येणारे 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. कमालीची गोलंदाजी आहे. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज. आता मात्र हा चेंडू देखील खराब होता.
ऑन सेटचा फटका दिला आपण चांगला पाहिजे 1 बॉल एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट जातोय